वेलकम फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. मी रंजना कॅम्पेन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे अवघ्या 5 ते 10 मिनिटात तुळशीला कशी साडी नेसवावी. तर इथे मी तुळशी वृंदावन घेतलं आहे. त्याच्यानंतर मी इथे खाली एक डबा ठेवला आहे. जर तुमच्याकडे एक काही पातेलं असेल किंवा हंडा असेल त्याच्यावरही तुम्ही तुळशी वृंदावन तुमचं ठेवू शकतात. आणि अशा प्रकारे थोडीशी तुळशीची हाईट वाढवायची आहे, म्हणजे आपल्याला साडी नेसवताना ती खूप छान दिसेल. तर इथे मी देवीला सजवण्यासाठी दागिने घेतलेत, माळा घेतल्यात, मंगळसूत्र घेतले आहेत. तसंच मी इथे हिरव्या रंगाची साडी घेतली आहे. सर्वात प्रथम मी इथे साडी व्यवस्थित जमिनीवर पसरून घेतली आहे. त्यानंतर साडी फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यानंतर साडीची पदराची बाजू तसेच साडीची आतली बाजू दोन्हीकडून पदर काढतो, तसेच साडीला दोन्ही बाजूला पदरासारखे प्लेट काढून घ्यायचे. त्यानंतर दोन्ही बाजूस पिन लावून घ्यायचे, म्हणजे आपला पदर हलणार नाही आणि प्लेट पण तशाच राहतील. त्यानंतर साडीच्या मधल्या बाजूस आपण साडीला जसं निरा काढतो तसंच साडीला 1-1 इंचाची फोल्ड करून घ्यायचे किंवा प्लेट्स काढून घ्यायचे. आता इथे सर्व साडीच्या प्लेट्स काढून झाल्या आहेत. त्यानंतर मी सुतळीच्या साहाय्याने निऱ्या बांधून घेतल्या आहेत. नंतर सुतळीला बांधलेली साडी कुंडीला घट्ट बांधून घेतली आहे. त्यानंतर साडीच्या निऱ्या व्यवस्थित पसरून एकसारख्या दिसतील अशा फोल्ड करून घेतल्या आहेत. नंतर दोन्ही बाजूच्या पदराची बाजू मागच्या बाजूने डाव्या हाताने उजव्या हातास घेतले आहे. घेऊन पिन लावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुळशीला साडी नेसून झाली आहे. बघा सर्व बाजूने नेसलेली साडी किती छान दिसते आणि छान बसली सुद्धा आहे.
तर इथे माझी तुळशी मातेच साडी नेसून झाली आहे। त्यानंतर मी सर्व अलंकार तुळशी मातेच घालून घेणार आहे। तर तुम्ही अशा प्रकारे तुळशीच्या लग्नादिवशी तुळशी मातेस झटपट साडी नेसू शकतात। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।